पुण्याच्या ससून रुग्णालयातून गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळालाय। संतोष सचिन साठे असं या ससून रुग्णालयातून पळून गेलेल्या आरोपीचं नाव आहे। आरोपी साठे याच्या विरोधात कराड पोलीस स्थानकामध्ये 354 गुन्हा दाखल आहे। साठे याच्यावर सध्या पुण्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। पुण्यामध्ये उपचार सुरू असताना पोलिसांच्या देखभालीमध्ये असलेला हा साठे नावाचा आरोपी सकाळी ससून रुग्णालयातून पळून गेलेला आहे। या प्रकरणी आरोपी संतोष साठे विरोधात पणगार्डन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ससूनमधून एक गंभीर गुन्ह्यातील आरोपी पळालेला आहे। संतोष साठे असं या आरोपीचं नाव आहे आणि या प्रकरणी आता पणगार्डन पोलिसात गुन्हा दाखल झालाय। परंतु आरोपी इथून कसा पळाला असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। ससून रुग्णालयातून हा आरोपी पळून गेला आणि त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। ससून रुग्णालयातल्या कारभाराचा आपल्या सगळ्यांनाच अनुभव आहे आणि त्यानंतर आता ससून रुग्णालयातून आणखीन एक आरोपी पळाल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित झालेले आहेत। नितीन पाटणकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। नितीन, काय अधिकची माहिती? ससून रुग्णालयातून एक आरोपी जो आहे तो पळाल्याचं कळतंय। निश्चितपणे आपल्याला माहिती असेल की ड्रग्ज माफिया ललित मातील ससून रुग्णालयातून पळून गेलेला होता आणि त्यानंतर एक मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीस झालेलं होतं। त्यानंतर ससून मधील ही जी यंत्रणा आहे आरोपींना कैदेत ठेवणारी ती दुरुस्त करण्यात आली होती। मात्र त्यानंतरही आज एक रुग्ण ससून रुग्णालयात उपचार घेत असताना पळून गेलेला आहे। पोलीस बंदोबस्त असताना त्या वॉर्डमध्ये तो पळून गेलेला आहे। गंभीर गुन्ह्यातला हा आरोपी होता। त्याच्या विरोधात पणगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तो कधी पोलिसांच्या हाती लागतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। नितीन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।